सीबीडी विभागातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादी व संबंधित नागरिकांना परत करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांच्या निर्देशानुसार बेलापूर, नेरूळ, NRI कॉलनी, मोरा सागरी, सीबीडी बेलापूर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांमधील मुद्देमालाची तपासणी करून तो कायदेशीर प्रक्रियेनंतर नागरिकांना सुपूर्द करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत एकूण 29 गुन्हे आणि 38 मालमत्ता प्रकरणातील मुद्देमाल परत करण्यात आला. यात सुमारे 24 तोळे 35 ग्राम सोने, 430 ग्राम चांदी, 12 वाहने, 37 मोबाईल फोन तसेच इतर साहित्याचा समावेश असून एकूण किंमत सुमारे 68,57,000 रुपये इतकी आहे. न्यायालयीन आदेश व पोलीस नियमानुसार हा मुद्देमाल संबंधितांना परत देण्यात आला असून नागरिकांनी समाधान व्यक्त करत नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील सीबीडी विभाग अंतर्गत आज आपण मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केला होता. याच्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल तसेच गहाळ झालेला मुद्देमाल आपण तपासाच्या अनुषंगाने तो शोधून नागरिकांना वेळेमध्ये परत करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आपण मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये आपण 4 पोलीस स्टेशन नेरूळ, सीबीडी, NRI आणि एअरपोर्ट अशा 4 पोलीस स्टेशनमधील एकूण जवळपास 21 गुन्हे, 37 मिसिंग केसेस अशातला एकूण सोने चांदी, 11 वाहने आणि 38 मोबाईल असा एकूण 68,85,000 रुपयाचा मुद्देमाल आज सर्व नागरिकांना परत केलेला आहे. याच्यामध्ये मी नागरिकांना एकच आवाहन करेल की बऱ्याच वेळा आपल्याकडून वस्तू गहाळ होते किंवा वस्तू चोरीला जाते तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असलेले तांत्रिक तपासाच्या अनुषंगाने तपास करणं सोयीस्कर होतं. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नागरिकांना त्यांचा जो चोरीस गेलेला मुद्देमाल आहे हा लवकरात लवकर कसा परत करता येईल या अनुषंगाने ही मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाची मोहीम आपण सर्व ठिकाणी राबवत आहोत. जवळपास आपल्या परिमंडळ 2 मधील हा मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम 4था कार्यक्रम आहे मागच्या 5 महिन्यामध्ये. माझ्या घरातील कामवालीने माझ्या 2 बांगड्या घेऊन पळून गेली ती, पण मी पोलीस स्टेशनला FIR तयार करायला गेले, तक्रार करायला गेले आधी. पण तेथील जे पोलीस इन्चार्ज होते पवार साहेब, त्यांचं अतिशय सौजन्याचं वागणं, विनम्रतेचं वागणं, त्यामुळेच इतका हुरूप आला मला की खरंच माझं सोनं मला परत मिळेल. पण बाकीच्या लोकांनी मला सांगितलं होतं की असं काही मिळत नसतं एकदा गेलेलं. आणि माझं मंगळसूत्र पण मागे 5 वर्षापूर्वी गेलेलं होतं, ते काही मिळालेलं नव्हतं. पण पवारसाहेबांनी जो मार्गदर्शन आणि त्यांच्या टीमनी, पाटील म्हणून ऑफिसर, त्यांनी जे कामं केलीत ना, आणि सगळे पोलीस म्हणजे जे आहेत त्या टीमचे पवारसाहेबांना माझा सॅल्यूट. खूप छान, इतकं सुंदर वागणूक आणि मुद्देमाल परत देणं हे खूप छान काम पोलीस खातं करतंय. याबद्दल विनोद. माझं बांगड्या मिळाल्या, त्या दोन्ही पण बांगड्या माझ्या परत मुद्देमाला सहित मिळाल्या. हो, कामवालीनेच केलं, कोणी नव्हतं, दुसरं कोणीच नव्हतं माझ्या घरात. गेलं माझं 15 दिवस, पोलिसांनी महिनाभरात दिलं, तत्परतेनं दिलं. त्याचे तर अंदाज नाही. ब्युरो रिपोर्ट मानसरोवर, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.